आज आपण बनवणार आहोत वांगी भात। त्यासाठी आपल्याला 1 वाटी तांदूळ आणि हरभरा डाळ, उडीद डाळ आणि मुगाची डाळ मी मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण कांदा, टोमॅटो, वांग आणि बटाटा बारीक चिरून घेऊया। वांगा हा मोठा चिरायचा, कारण त्यात वांगे हे जास्त जर शिजलं गेलं तर ते दिसणार नाही आपल्याला, त्यामुळे मी मोठे काप करून घेतलेले आहेत। टोमॅटो मी थोडासाच टाकलेला आहे, कारण आपल्याला त्यात चिंचेचं पाणीही टाकायचं आहे, त्यामुळे मी अर्धाच टोमॅटो घेतलेला आहे। इथे मी 1 बटाटा टाकते आहे। नंतर आपल्याला तांदूळ आणि डाळ ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आपल्याला। आता आपण फोडणी टाकूया। तेल चांगलं गरम झाले की त्यात जिरे, मोहरी टाकून घ्यायचं आहे। नंतर आपण त्यात कांदा, अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून कांदा ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा ब्राऊन झाल्यानंतर त्यात मी थोडेसे शेंगदाणे आणि खोबऱ्याचा खीस टाकते आहे। खोबऱ्याच्या खीसने त्याला टेक्स्चर चांगलं येतं आणि टेस्टला पण छान लागतो। नंतर आपण बटाटा आणि वांगी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून थोडा वेळ परतून घेऊन झाल्यानंतर त्यात आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। आता आपण टाकत आहोत हळद, तिखट, मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि माझ्याकडे जो घरचा मसाला होता तो मी मसाला टाकला आहे। तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकलं आहे। आता आपण याच्यात स्वच्छ धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ ते टाकून घेत आहेत। हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ते व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला 1 वाटी तांदूळसाठी 2 वाटी पाणी असं करून मी 4 वाटी पाणी टाकत आहे। माझ्याकडून धनेपूड विसरली होती, ते मी टाकून घेतली आणि थोडंसं चिंचेचं पाणी मी टाकते आहे त्याच्यात आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊन झाकून ठेवायचं आहे। आणि हा तयार आहे आपला वांगी भात। कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ।